आपल्या मुलांनी हेल्दी खावं हे प्रत्येक आईलाच वाटत असतं. दुधी भोपळा जनरली कोणाकोणाला आवडत नाही. माझ्याही घरात आवडत नाही. त्यामुळं मग मी आज म्हटलं दुधीचे भोपळ्याचा मस्त पराठा करावा. मग फ्रेश असा दुधी भोपळा घेऊन आली आहे आणि त्याचं मस्त किस करते आता इथे. आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण आलं घेतलं आहे. आलं सोलून घेतलं आहे, जिरे टाकलं आहे, ओवा टाकला आहे, मिरची टाकली आहे आणि कांदा पण ॲड करणार आहे, मीठ टाकणार आहे. आपण त्याच्यात चिली फ्लेक्स, ओरिगॅनो असं काही टाकणार नाही आहे. कारण आपल्याला ओरिजिनल टेस्ट हवी आणि आपण हेल्दी खायचं आहे. तर पहिले कुठे होतं ओरिगॅनो आणि हे. तर छान मिक्सरमधून छान काढून घेतलं आहे आपण हे आणि हे सगळं एकत्र करणार आहोत. आपण स्टफिंग करून तुम्ही पराठा करू शकता किंवा पण आज मी कणकेच्या पिठातच मिक्स करून करणार आहे. आता त्याच्यामध्ये मी तीळ टाकले, हिंग टाकलं आहे, हळद टाकलं आहे आणि सगळं एकत्र मिक्स करून त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून छान त्याचं कणिक करून घेणार आहे त्याची. इथे छान आपण पीठ मळून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, खूप घट्ट नाही आणि खूप पातळ पण नाही. छान अशी पोळी लाटता येईल अशा पद्धतीने आपण केलेलं आहे पीठ आणि त्याची पोळी लाटून घेतली आता. तसे मुलांना डब्यामध्ये काय द्यायचं रोजचं हा प्रश्न असतोच. तर मग मी आज हा पराठा इथे आपण आता तव्यावर टाकून घेतला आहे आणि तो मस्त तूप घालून मस्तपैकी गरम गरम मुलांना तुम्ही देऊ शकता. आणि दुधी भोपळ्याचे बरेच फायदे आहेत. म्हणजे तुम्हाला शुगर कमी करते शरीरातली, परत एनर्जी आणते. शिवाय तुमचं वेट लॉस करायचं असेल तर हा एक पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे. आणि तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला विसरू नका. ओके, चलो बाय.